गावी ना बाहेर वरांड्यामध्ये मस्त खुर्ची टाकून ना शांत बसायचं आणि आजूबाजूला ना निरीक्षण करायचं. मध्येच कुठेतरी सरडे वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात. पण हा जो सरडा तुम्हाला दिसतोय ना, तो आमच्या या नारळाच्या झाडावरतीच असतो नेहमी. आणि म्हणून मी त्याला ना या झाडाचा राखणदार म्हणायचे. पण आता ना हा राखणदार काय राहिलेला नाहीये, कारण त्याला ना आपले बोकूने फस्त केलेलं आहे. काय झालं ना, काल दुपारी ना जेवून बाहेर बसली होती आणि बोकू पण माझ्याच बाजूला ना पायरीवरती अगदी शिकारीच्या पोजमध्ये तो बसला होता. आणि मला हा सरडा तिथे आहे हे मला माहितीच नव्हतं. आमच्या इथे ना सापसुरल्या बऱ्याच आहेत, त्याच्यामुळे मला बोकू नेहमी पकडत असतो ना, ते मी बघितलं होतं. तर मला असं वाटलं की तो तसंच काहीतरी बघत बसला आहे की काय, आणि मी पण एकटक बघत होती की मला कुठे दिसते का सापसुरली. पण तेवढ्यात ना या पठ्ठ्याने ना तुळशीजवळच्या या सरड्याला तोंडात पकडलं आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, त्याने ना क्षणामध्ये त्याला अख्खं गिळून टाकलं. मला माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसेना. मी पण हे पहिल्यांदाच पाहिले असं. फक्त मला त्या सरड्याचं जरा जास्त वाईट वाटलं. गावच्या मांजरी ना शिकारीमध्ये एकदम पटाईत असतात हा.